नमस्कार, जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत। रव्याचे पळी पापड करण्यासाठी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे। हा 0 नंबरचा रवा असतो, तो मी घेतलेला आहे। तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता। त्याला थोडंसं मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आणि तो रवा सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हे बघा, मी ते सपाट वाटी रवा घेतलेला आहे, तो आपण एका टोपामध्ये ओतून घेऊ। तुमच्याकडे कोणती घरातील कोणतीही वाटीचं माप तुम्ही घेऊ शकता। आता ह्या रव्यामध्ये मी भरपूर असं पाणी ओतून घेणार आहे। थोडंसं हलवून घेते रवा। आता हा रवा आपल्याला 1 तास झाकण ठेवून भिजत ठेवायचा आहे। आपण 1 तासभर रवा भिजत घातलेला, त्यातला आपण ना सगळं पाणी काढून घेऊया। पाणी काढताना हळूवारपणे आपल्याला वरचं पाणी अलगद काढून घ्यायचं आणि रवा भिजत घालताना रवा चाळून नीट करून घ्यायचा, कारण रव्यामध्ये आळे असतात, बारीक बारीक खडे असतात। त्यामुळे आपल्याला रवा चांगला स्वच्छ करून घ्यायचा, नंतरच आपण रवा भिजत घालायचा। आता ह्या रव्यातलं आपलं सगळं पाणी आपण नितळून घेतलेलं आहे। जेव्हा रवा यायला लागला की पाणी बंद करायचं, नितळायचं। तर बघा, पूर्ण पाणी नितळले। तर ह्या पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, हे पाणी आपल्याला फेकून द्यायचे। आता 1 वाटी रव्याला आपल्याला इथे 6 वाटी पाणी घ्यायचं। आता आपल्याला हे पाणी फक्त कोमट करून घ्यायचे, जास्त गरम नाही करायचे किंवा उकळून सुद्धा नाही घ्यायचे, साधारण कोमट करून घ्यायचे। आता पाणी बघा थोडंसं कोमट झाले, त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेते। मीठ घालताना कमीच घालायचं, जास्त मीठ घालायचं नाही। ज्याप्रमाणे आपल्या रव्याची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं, नाही तर पापड खारट होतात। मीठ थोडंसं आपण हलवून घेऊया। हा भिजवलेला रवा आपण पाण्यामध्ये घालून घेऊ। आणि हे आपल्याला एकसारखं सतत हलवून घ्यायचे, नाही तर पिठाच्या गाठी होऊ शकतात। गाठी होऊ नये म्हणून सारखं असं एकसारखं ढवळत राहायचं। जोपर्यंत आपलं पीठ चांगलं शिजत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवून घ्यायचे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि रवा आपल्याला असा सतत हलवत राहायचे। तळापासून हलवायचा, नाहीतर खाली रवा लागू शकतो आणि पिठाच्या गाठी होऊ शकतात। त्यामुळे आपल्याला हा रवा एकसारखा हलवत राहायचे। जोपर्यंत आपला रवा छान शिजत नाही, पीठ चांगलं शिजत नाही, तोपर्यंत आपल्याला हा रवा सतत हलवून घ्यायचा। बघा, आता आपलं पीठ थोडं थोडं घट्ट व्हायला लागले, पीठ आपले शिजत आले। तर आणि पीठ शिजवताना पण जाड पातेलं किंवा जाड तळ असलेलं भांडं घ्यायचं, म्हणजे खाली पीठ लागत नाही, पीठ छान असं एकसारखं शिजलं जातं। पीठ बघा आपलं आता छान शिजत आले। बघा, पळीला पण चांगलं कोटिंग येते। असं आपलं पीठ चांगलं शिजलंय कसं ओळखायचं? असं कोटिंग आलं पळीला आणि अशी रेष आली, आपलं पीठ हे छान शिजलेलं आहे असं बघा। आणि पिठाला एक प्रकारची शाईन पण आलेली, चमक आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडस जिरे घालूया, चिली फ्लेक्स घालूया। मी ह्या चिली फ्लेक्सच्या बिया काढून घेतल्यात, फक्त मिरचीची वरची साल असते ना ती फक्त घेतलेली आहे। आणि थोडीशी कोथिंबीर। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया।
गॅस मी बंद केलेला आहे आता. तर हे चांगलं मी मिक्स करून घेते. आता आपल्याला हे थोडा वेळ कोमट होऊन द्यायचे, मगच आपल्याला ह्याला प्लॅस्टिक कागदावर आपण पापड घालून घ्यायचे. थोडस कोमट झाल्यानंतर. पीठ शिजवायला इथे मला 12 मिनिटं लागलेले आहेत. पीठ मी थोडस कोमट करून घेतलंय. आता आपण पापड घालून घेऊया. थोडस हलवून एकसारखं करून घ्यायचं पीठ. तुम्हाला जेवढे लहान मोठे हवेत त्या आकारात तुम्ही पापड घालून घेऊ शकता. पापड जास्त पातळ किंवा जाड सुद्धा घालायचे नाही. एकसारखा आकार सगळीकडे आला पाहिजे. ते पापड सुकल्यानंतर अजून पातळ होतं. तुम्हाला ज्या आकारामध्ये लहान मोठे पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी इथे थोडे मोठे घातलेले आहेत. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही घालू शकता. कडेने थोडस फिरवायचं, कारण कडेने पातळ होतं पापड. अशा पद्धतीने मी सर्व पापड करून घेते. आता रव्याचे पापड आपले चांगले सुकून झालेले आहेत. आपले तयार झालेत आता रव्याचे पापड. हे बघा हे किती छान झालेत बघा. पातळ एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे. हे बघा किती छान झाले. हे रव्याचे पापड मी 2 दिवस फॅन खाली सुकवले. आपण ओलेच पापड बाहेर नाही सुकवायचे, कारण बाहेर धूळ असते, माती असते. ते ओल्या पापडांवर लगेच चिकटते आणि त्यामुळे ते पापडांवर ती धूळ माती बसते. त्यामुळे आधी 2 दिवस फॅन खाली सुकवून घ्यायचे चांगले, नंतरच उन्हामध्ये ते सुकवायचे. एखादा पातळ कपडा टाकायचा आणि त्याच्यावर पापड टाकून सुकवून घ्यायचे. आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तेल बघा गरम झाले. जास्त गरम नाही करायचं. रव्याचे पापड तळताना ना तेल जास्त कडक गरम करायचं नाही. साधारण तेल गरम झालं की पापड तळायचे. आता बघा रव्याच्या पापडामध्ये आपण अजिबात पापड खार किंवा सोडा वापरला नाही, तरी हे पापड बघा किती छान फुलले. बघा किती मस्त. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने रव्याच्या सालपापड्या नक्की करून बघा.